सकाळच्या घाई गडबडीत एकदम पटकन तयार होणारा हा नाश्ता आहे आणि मुलंही खूप आवडीने खातील. तुम्ही हा नाश्ता मस्त त्यांना शाळेत पण डब्यामध्ये बनवून देऊ शकतात. एकदम क्रिस्पी कुरकुरीत होतो. अगदी सॉससोबतही तुम्ही खाऊ शकतात किंवा तुमच्या आवडीची एखादी चटणी बनवून खाऊ शकतात. तर तयार आहे मस्त अशी ही टिक्की. चला बनवू. श्री शिवाय नमस्तुभ्य मैत्रिणींनो, मी अंजलीज रेसिपी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत करते. तर आज आपण बघणार आहोत कच्च्या बटाट्यापासून भन्नाट अशी रेसिपी, जिचं नाव आहे कच्च्या बटाट्याची टिक्की. तर त्यासाठी इथं मी 2 बटाटे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. आता आपण एक किसून घेऊ. तर किस करताना कधी पण बारीक स्लाईसमध्येच किस करून घ्यायचा, त्याच्यामुळे टिक्की कुरकुरीत होते. तरी इथे मी दोन्ही बटाटे बारीक स्लाईसमध्ये किसून घेते. इथे माझे दोन्ही बटाटे किसून झालेले आहे, बघू शकता. आता आपण हे स्वच्छ धुवून घेणार आहोत. बटाट्यामध्ये भरपूर प्रमाणावर स्टार्च असते, त्याच्यामुळे बटाट्याचा किस आपण 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घेऊ. बटाट्याचा किस स्वच्छ धुवून झालेला आहे. आता त्यातलं पूर्ण पाणी पिळून काढायचं. आपल्याला अजिबात या किसामध्ये पाणी ठेवायचं नाही आहे. तरी इथे मी पूर्ण पाणी बटाट्यामधलं किसून घेतलं आहे. बघू शकता एकदम कोरडा कोरडा झालेला आहे हा किस. आता टिक्की बनवण्यासाठी लागणारं साहित्य बघूत. इथे मी घेतलेली आहे फ्रेश अशी कोथिंबीर बारीक कट करून, 2 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत बारीक कट करून, 2 चम्मच तांदळाचं पीठ घेतलेलं आहे, त्याच्यामुळे टिक्की फार कुरकुरीत होते. इथे घेतलेला आहे 1 वाटी बेसन पीठ, 1 मोठा कांदा कट करून घेतलेला आहे, 2 चम्मच रवा घेतलेला आहे, 2 चम्मच धनेपूड घेतलेली आहे. इथे मी जाडसर धने वाटून घेतलेले आहे, 1 छोटा चम्मच जिरेपूड, 2 चम्मच पांढरे तीळ आणि चवीपुरतं मीठ घेतले. आता आपण किसामध्ये हे सर्व घालून घेऊ. तर इथे 1 वाटी बेसन पीठ घातले, 2 चम्मच रवा, 2 चम्मच तांदळाचं पीठ, 1 कांदा कट करून, धनेपूड, जिरेपूड, पांढरे तीळ, कोथिंबीर, मिरच्या आणि चवीपुरतं मीठ घाल. इथे आपण 2 मिरच्या कट करून घातलेल्या आहेत, त्याच्यामुळं 1 चम्मच लाल तिखट घालते, 1 चम्मच हळद घालू. सर्व किसामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊ. तर बघू शकता इथे आपलं टिक्कीचं बॅटर तयार झालेलं आहे. टिक्की आपण आता तव्यावर फ्राय करून घेणार आहोत. तर इथे तव्यावर थोडंसं तेल घालून घ्यायचं आणि ते चमच्यानं पूर्ण पसरून घ्यायचं या पद्धतीने. आता आपण टिक्की बनवून घेऊ. तर इथे मी एवढं बॅटर घेतलेलं आहे टिक्की बनवण्यासाठी. आता थोडंसं हाताला पाणी लावून घ्यायचं, त्याच्यामुळे आपल्याला हाताला हे मिश्रण चिकटणार नाही. आता आपण या मिश्रणाला टिक्कीचा शेप देऊ. तर बघू शकता इथे माझी टिक्की बनवून तयार आहे. आता आपण ही तव्यावर फ्राय करून घेणार आहोत. तर या पद्धतीने तव्यावर सोडायची आणि गॅसची फ्लेम एकदम लो करायची. आता परत एक टिक्की आपण बनवून घेऊ आणि ती पण फ्राय करायला तव्यावर ठेवू. तर अशाच पद्धतीने आता राहिलेल्या बॅटरची आपण टिक्की बनवून घेऊ. गॅसची फ्लेम लोच ठेवायची, नाहीतर त्या करपतील. तर इथे जेवढ्या टिक्की तव्यावर मावतील तेवढ्या टिक्की मी बनवून घेतलेल्या आहे. आता परत वरच्या साईडनं थोडंसं तेल घालू. आता सुरुवातीची टिक्की आपण पलटी करून घेऊ. वरच्या साईडनं कोरड्या झाल्या की समजायचं आपल्या टिक्क्या खालून छान भाजल्या गेलेल्या आहेत. आता त्या परतून घ्यायच्या. असं एक एक करत मी सर्व टिक्क्या पलटी करून घेतलेल्या आहेत, बघू शकता. आता आपण इथे बटाटा कच्चा किसून घेतलेला आहे, त्याच्यामुळे एकदम क्रिस्पी होईपर्यंत आपल्याला या टिक्क्या अशाच आलटपलट करत छान फ्राय करून घ्यायच्या आहेत. तरी इथे मी आलटीपलटी करत सर्व टिक्क्या छान फ्राय करून घेतल्यात. आता आपल्या टिक्क्या दोन्ही साईडनं छान फ्राय झालेल्या आहेत. आता गॅस बंद करू आणि या टिक्क्या एका प्लेटमध्ये सर्व करू. तर मस्त अशा या गरमागरम कच्च्या बटाट्याच्या टिक्की तयार झालेल्या आहेत. या टिक्की तुम्ही तुमच्या आवडत्या चटणीबरोबर किंवा सॉसबरोबर पण खाऊ शकतात. तर तुम्हाला ही माझी बटाट्याच्या किसाची टिक्की कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा आणि रेसिपी आवडली तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद.